नमस्कार मैत्रिणो, संगीताच्या किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बनवणार आहे अगदी भन्नाट अशी चटणी, महिनाभर टिकणारी. त्याशिवाय कुठेही प्रवासात घेऊन जा. मग चला, इथं बघा अर्धी वाटी शेंगदाणे, खोबऱ्याचा किस वाळलेल्या, अर्धी वाटी सफेद तीळ, लसूण, कोथिंबीर आणि भरपूर 2 मोठे कांदे. चला मग आता आपण इथं शेंगदाणे असे गव्हाळ आपले भाजून घेऊया. गव्हाळ आपले शेंगदाणे भाजून घ्यायचेत अशा पद्धतीने. पाहू शकता अगदी सगळ्या वस्तू आपण जेवढ्या घेतल्यात, आता इथं सफेद तिळही टाकून घेणार आहे. पहा, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये गव्हाळ भाजून घ्यायचं बरं का मैत्रिणी. अजिबात असं जळालं वगैरे नाही पाहिजे, अजिबात त्याला काळा डागही आला नाही पाहिजे. अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे सोलून. त्याच्यानंतर इथं सुकं खोबरं बी घेतलेलं आहे. पाहू शकता 1 वाटीचा मान आहे. ते सुद्धा त्याच्यात हलवून घ्यायचं, ते सुद्धा गरम करायचे आपल्याला. अगदी खरपूस असा कलर आला पाहिजे. अशा संपूर्ण वस्तू आपल्याला ह्या मस्त अशा भाजून घ्यायच्यात. आता भाजून तर अगदी चांगल्या पद्धतीने हे झालेलं आहे. पाहू शकता. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे मैत्रिणी. पाहू शकता कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता. इथं पहा, आता मी माझ्या आवडीने 2-3 पळ्या तरी तेल टाकणार आहे. आणि चटणीला तेल अगदीच जास्तच लागतं. ह्या तिळाची कांद्याची चटणी अगदीच अप्रतिम होते. चला, आता इथं 2-3 पळ्या मी तेल टाकलं आहे. आता तेल अगदीच मस्तपैकी असं तापून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मोहरी 1 चमचा टाकलेली आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची 1 चमचा जिरे. ह्या दोन्ही गोष्टी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायच्या. मस्तपैकी फुलल्या की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे पुन्हा कढीपत्ताची 10-12 पानं टाकून घ्यायची. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं 2 कांदे चिरलेले ते सुद्धा टाकून घ्यायच्यात. आता कांद्याला अगदीच मस्त रंग येतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. अक्षरशः मैत्रिणींनो, छान रंग आला पाहिजे. त्याच्यानंतर पहा, आता इथं जे भाजलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू टाकलेली, ती म्हणजे कढीपत्ता. अगदी भरपूर सारा कढीपत्ता टाकलेला आहे. आणि कोथिंबीर आहे ती चिरलेली, ती साईडलाच ठेवायची आपल्याला. पूर्ण 1 चमचा याच्यात मी जिरंसुद्धा टाकलं आहे. पहा, त्याच्यानंतर आपल्याला आता हे 2 वेळा वाटून घ्यायचे. पहा, आता संपूर्ण तर याच्यात बसणार नाही या भांड्यात. मी 2 वेळा हे वाटून घेणार आहे अशा पद्धतीने. पाहू शकता. पहा, आता हे एवढं निम्मं घेतलं आहे, हे निम्मं वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडंसं किंचित चरबट ठेवायचं, जास्तही नाही. थोडंसं चरबट ठेवून हे असंच घ्यायचं. पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे आपल्याला. हे बघा, आता हे काढून घेतलं की आपल्याला पुन्हा राहिलेलं तेवढं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीरसुद्धा वाटणात घ्यायची आणि लगेच हे सुद्धा वाटून घ्यायचे. पहा, हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण हे वाटून झालेलं आहे आपलं. आता हे संपूर्ण असं काढून घ्यायचं. व्यवस्थित सगळं पुसून काढायचं आहे, कारण की आपण एक वस्तू खूप काळजीने घेतो. त्याच्यामुळं वाया अजिबात घालवायचं नाही आहे. अक्षरशः तुम्ही कुठेही घेऊन जा, प्रवासाला जा, शेतामध्ये जा, टिफिनला न्यायला खूप छान चटणी ही. अगदी महिनाभर पुरेन अशी. पण शक्यतो महिनाभर काही चटणी राहत नाही. चला, आता याच्या कांदा अगदी छान परतला आहे. त्याच्यानंतर मी इथं 2 चमचे पहा धना पावडर टाकणार आहे. आणि तुमच्याकडं धने जर असले तर आवर्जून घाला. माझ्याकडं नव्हते शिल्लक, त्याच्यामुळे मी नाही घातले. त्याच्यानंतर मोठा 1 चमचा मटण मसालासुद्धा टाकला आहे. अर्धा चमचा हळद टाकली. 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. पाहू शकता. कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून दिलेला आहे. त्याच्यानंतर टाकायचा आहे इथं 1 चमच्याचं माप कोल्हापुरी मसाला. पहा, हा कोल्हापुरी मसाला टाकल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे काळा मसाला. तो सुद्धा 1 चमचा मी टाकणार आहे बरं का. अक्षरशः 1 चमच्याचं माप टाकायचे. हे बघा,
अशा पद्धतीने हे सर्व मसाले मी याच्यात टाकून दिले. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून द्यायचे लगेच, म्हणजे आपल्या मसाल्याला अगदीच छान पद्धतीने चव लागते. आता हे पूर्ण टाकल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचे. पहा, रंग बी छान दिसतो आणि मसाल्यांचा पहा कलर काय सुंदर दिसतोय. आता हे छान एकदम मस्त असं आपल्याला हे परतून घ्यायचे. पहा मैत्रिणी, त्याच्यानंतर आपण जे वाटलेलं होतं सामग्री ही संपूर्ण याच्यात टाकून द्यायची. पहा आता, आणि मस्तपैकी आपली ही चटणी पुन्हा आपल्याला अशी परतून घ्यायची. पहा, कढीपत्ता टाकायचं कारण कढीपत्ता हा शरीराला खूप चांगला असतो, भरपूर त्याच्यात फायदे असतात. त्याच्यामुळं कढीपत्ता तसाही टाकला तर कोणी एवढं खात नाही, आणि वाटून घातला की सगळ्यांच्या पोटात जातोच. त्याच्यामुळं भरपूर सारा कढीपत्ता टाका, भरपूर सारी कोथिंबीर, लसूण टाका. लसूणसुद्धा शरीराला खूप चांगला असतो. आणि हे सफेद तीळ तर अगदीच पौष्टिक असतात. पहा, ही मैत्रिणो तुम्हाला आजची चटणी कशी वाटली ते सुद्धा सांगा. त्याच्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. पहा, कोथिंबीर अगदीच मस्त अशी परतून घ्यायची बरं का. आपल्या चटणीला आणखीनच स्वाद वाढतो कोथिंबीरीने. आता अगदी चांगल्या पद्धतीने मी ही परतून घेते. आता गॅसची फ्लेम वाढवायची आणि चांगली मिरची आपली ही चटणी परतून घ्यायची. पहा, सुंदर अशी चटणी, किती खाऊ किती नाही असं होणार. आणि अर्धीपेक्षा एक भाकर तर तुम्ही नक्कीच खाणार ह्या चटणीबरोबर. एवढी सुंदर ही चटणी होती ना. एकदा नक्कीच अशा माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि महिनाभर खा. चला आता ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा, थोडीशी थंड होऊन द्यायची. त्याच्यानंतर पहा, आता ही चटणी छान, अगदी चटणी अशी झाली पाहिजे की आपल्या हातावर असा मस्तपैकी गोळा तयार झाला पाहिजे. पहा, आणि तेलही पहा चमचमीत असं तेल लागणार आणि चटणी बी खूप छान होणार. पाहू शकता, हा गोळा असा हातावर रेंगाळला पाहिजे. पहा मैत्रिणी, वाटते ना छान. कशी वाटली चटणी नक्कीच सांगा. तुम्हाला आज ह्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्ही करणार ना हे सुद्धा सांगा. मग चला मैत्रिणो, पहा आपली चटणी कशी वाटती, आणि अशी करा, खा, मस्त राहा, स्वस्त राहा. चला मैत्रिणो, उद्या भेटूया. बाय.